राज्यात दोनच समविचारी नेते, एक उद्धव आणि दुसरे राज ठाकरे. मराठी माणसाची एकजूट राहावी ही उद्धव ठाकरेंची भूमिका. संजय राऊतांचं वक्तव्य. मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू. संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर. राज्य सरकार योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. सरकार शब्द फिरवणार नसल्याचीही ग्वाही. 3 वर्षांपूर्वी आम्हीही मॅरेथॉन योगा करत परिवर्तन केलं. 21 तारखेचा तो दिवस राज्यासाठी भाग्यशाली. एकनाथ शिंदेंकडून 3 वर्षांपूर्वीच्या शिवसेनेतल्या बंडाची आठवण. पुढील आषाढी एकादशीला पांडुरंगाची शासकीय पूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी करावी. विठुरायाला साकडं घातल्याची अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. पालखीवेळी आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांची मुजोरी. माध्यम प्रतिनिधींना हाकलण्याचा प्रयत्न. वादानंतर माफी मागत सारवासारव. अमित शहांनी बाळासाहेब ठाकरेंचा पुन्हा अवमान केला. संजय राऊतांची टीका. खरी शिवसेना शिंदेंचीच असं म्हणत अमित शहांनी टीका केली होती. मोदी बोल बच्चन मंडळाचे अध्यक्ष तर फडणवीस ज्युनियर बोल बच्चन. संजय राऊतांचा हल्ला बोल. बोल बच्चन भैरवींना उत्तर देत नाही अशी फडणवीसांनी टीका केली होती. निवडणुकांनंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट करण्यात येणार. 45 दिवसातच निकालाला आव्हान द्यावं लागणार. फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं आयोगाकडून नियमात बदल. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या संगनमतानं निर्णय. भाजपसह बगलबच्चांच्या घोटाळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी नियमात बदल. आयोगावर महाविकास आघाडी नेत्यांची टीका. तर आक्षेप घेणं हीच काँग्रेसची भूमिका. शेलारांचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री अजित पवार आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व्हायला निघालेत. उद्या काठेवाडीचे पोलीस पाटीलही होतील. चंद्रराव तावरेंची सडकून टीका. राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणं हाच खरा सहकार धर्म. निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणं अत्यंत चुकीचं. मुंबई बँकेच्या संचालक मंडळावर निवड झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांची पोस्ट. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडीतील 229 अतिक्रमणं हटवली. 215 दुकानांवर पालिकेचा बुलडोझर. दुकानांवरील कारवाईनंतर व्यावसायिक आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 तारखेला जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटनांचा मोर्चा. जोरदार बॅनरबाजी. इम्तियाज जलील जातीयवादी असल्याचा आरोप. कोल्हापूर जिल्ह्यातील संततधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फुटांवर. 19 बंधारे पाण्याखाली. रत्नागिरीत जोरदार पावसाची हजेरी. खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर. रत्नागिरीला आजही मुसळधार पावसाचा इशारा. पुण्यातील नानापेठमधील निवडुंगा विठ्ठल मंदिरात तुकोबांच्या पादुकांची पूजा. विठ्ठल नामाच्या गजरात पुणे दुमदुमलं. दररोज 1800 भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळणार. दर्शन संख्येत 600 टोकन पासची वाढ. देशभरात आज 11वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विशाखापट्टणममध्ये योगाभ्यास. तर नागपुरात गडकरी आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यक्रम. रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं अशफाक अन्सारी, मिझान अत्तर आणि जोहेब अत्तर तिघे बुडाले. इंटेल कंपनी जुलैमध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना काढणार. इंटेल आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात करणार. सोनं 500 रुपये ते चांदी 1700 रुपयांनी स्वस्त. सोन्याचा दर 98,900 रुपये तर चांदी 1,05,000 रुपयांवर.